नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या कुमार भारती इयत्ता 9वी या आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 20 आपुले जगणे आपुली ओळख बघणार आहोत. कवी आहेत संदीप खरे, जन्म 1973. प्रसिद्ध कवी, नाव तुम्ही ऐकलं असणार. आधुनिक कवी, आधुनिक जे कवी आहेत त्या कवींमधले एक प्रसिद्ध असे कवी. मौनाची भाषांतरे, नेणिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता, अग्गोबाई ढग्गोबाई हे एक काव्यसंग्रह प्रसिद्ध. स्वरचित कवितांचे अनेक म्युझिक अल्बम प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत. हिंदी व मराठी चित्रपट व मालिकांसाठी गीतलेखन त्यांनी केले आहे. शासनाच्या विविध पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित केलं. आता ही कविता नेमकी कोणती आहे, म्हणजे काय ह्याच्यात कवींनी सांगितलेलं आहे. दैनंदिन जीवनात वागताना काय करावे व काय करू नये याविषयीचे भाष्य कवीने सोप्या शब्दात कवितेतून व्यक्त केले आहे. प्रस्तुत कविता अग्गोबाई ढग्गोबाई या काव्यसंग्रहातून घेतली आहे. आता आपल्या कवितेचं शीर्षक आहे आपुले जगणे आपुली ओळख. मग आपले जगणे आपली ओळख म्हणजे आपली आयडेंटिटी ज्याला आपण म्हणतो. आपली ओळख कशी निर्माण होते, आपण कसं जगतो ह्याच्यावर आपली ओळख निर्माण होते. आपल्याला कोण ओळखतं, मग आपल्याला ओळखताना लोक कसे ओळखतात हे सुद्धा आपल्या जगण्यावर, आपल्या कार्यावर, आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असतं. प्रस्तुत स्लाइड मध्ये मी तुम्हाला काही जणांची चित्र दाखवलेली आहेत. त्या प्रत्येकांना आपण सगळेजण ओळखतो, कारण त्यांच्या असामान्य कर्तृत्वामुळे हे लोक जगप्रसिद्ध झालेले आहेत. जगात असं फार क्वचितच व्यक्ती तुम्हाला सापडतील जे यांना ओळखणार नाही. आणि त्यातलं पहिलं जे चित्र आहे ते अब्दुल कलामांचं, ज्यांना जगातील प्रत्येक वृद्ध आणि प्रत्येक लहान मुलं ओळखतात ते त्यांच्या कर्तृत्वामुळे. आता त्यांनी हे कर्तृत्व केलंच नसतं तर एपीजे कलाम नावाचं कोण व्यक्तिमत्व आहे आपल्याला माहित सुद्धा नसतं, आपण ओळखलं सुद्धा नसतं, कारण त्यांचं तेवढं कर्तृत्वच जर त्यांनी केलं नसतं तर. दुसरे आहेत कल्पना चावला. ही सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. ज्यांना ॲस्ट्रॉनॉमी विषयी, खगोलशास्त्राविषयी अधिकाधिक ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा आहे त्या व्यक्तींना ह्या अगदी सुपरिचित आहेत. मग हे व्यक्ती आपण का ओळखतो, त्यांनी आपली ओळख का ठेवली? आपली ओळख कारण ते तसे जगले, कारण त्यांनी तसं कर्तृत्व केलं. मग ते करत असताना त्यांनी काय कोणत्या गोष्टी केल्या आणि कोणत्या गोष्टी केल्या नाही की ज्याच्यामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली आणि चांगली लोकप्रियता मिळाली. मग आपण जीवन जगत असताना आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला पाहिजे त्याच्यावरच आपली ओळख निर्माण होत असते. आपली ओळख नंतर आपल्या आई-वडिलांची ओळख होते, आपली ओळख शाळेची ओळख होते. म्हणजे प्रत्येक वेळी आपण कुठे ना कुठे परस्परांशी जोडल्या गेलेलो असतो. मग आपलं घरातलं वागणं असो, आपलं समाजातलं वागणं असो, आपलं शाळेतलं वागणं असो, ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला एक आपली स्वतःची आयडेंटिटी ज्याला आपण म्हणतो ना, ती आपली ओळख निर्माण करत असतात. तर आपण हे सगळं करत असताना कवी संदीप खरे यांनी खूप छानरित्या आपल्याला ह्या कवितेमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या की ज्या आपण आपलं व्यक्तिमत्व घडवत असताना करायला पाहिजे, आणि अनेक गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या आपलं व्यक्तिमत्व घडवत असताना करायला नको आहेत. मग असं जेव्हा आपण करतो तेव्हा आपण आपली स्वतःची एक चांगली ओळख विश्वामध्ये, समाजामध्ये निर्माण करत असतो. मग ही ओळख कशी निर्माण करायची हे आपल्याला आपल्या कवितेतून कवींनी आपल्याला सांगितलेलं आहे. प्रस्तुत स्लाइड मध्ये अजून तुम्हाला काही मी चित्र दाखवलेली आहेत. अरुणिमा इयत्ता 10वी मध्ये तुम्हाला हा पाठ राहील. त्यानंतर स्वाती महाडिक यांचा सुद्धा पाठ आहे. तर हे सगळे असामान्य व्यक्तिमत्व, म्हणजे स्वाती महाडिक जोपर्यंत लेफ्टनंट झाल्या नव्हत्या तोपर्यंत स्वाती महाडिक ह्या कोण होत्या, तर संतोष महाडिक यांच्या पत्नी एवढीच त्यांची ओळख होती. पण जेव्हा त्यांनी संतोष महाडिक शहीद झाल्यावर स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्याची त्यांनी तयारी दाखवली आणि त्या संपूर्णरित्या त्याच्यामध्ये यशस्वी झाल्या. मग ते सगळं करत असताना त्या वागल्या कशा, त्या कशा जीवन जगल्या की ज्याच्यामुळे त्यांना स्वतःची एक ओळख मिळाली. मग लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक ही त्यांची स्वतःची ओळख आहे. अरुणिमाची गोष्ट तुम्ही इयत्ता 10वी शिकणार. अप्रतिम हा पाठ आहे की एक अशी मुलगी
जी म्हणजे जिच्या नकळतरित्या तिच्या सोबत एक हादसा झाला आणि त्या हादसामध्ये तिचे पाय गमावून बसली आणि तरी सुद्धा तिने जिद्द सोडली नाही आणि एव्हरेस्ट सर करण्याची त्यांनी ताकद दाखवली, जिद्द दाखवली. ती सुद्धा तिने स्वतःची एक ओळख निर्माण केली. ते जर झालं नसतं तर अरुणिमा सिन्हा नावाची जी व्यक्ती होती ती एक कुठेतरी आपल्या याच्यातून काय म्हणू आपण सामान्य लोकांसारखी ती जीवन जगली असती. पण असामान्य कर्तृत्वामुळे ती आज सगळ्यांच्या नजरेत भरलेली आहे. आज सगळेजण तिला ओळखतात आहे. मग प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा ती कशा प्रकारे करतो की ज्याने आपली एक ओळख आपण निर्माण करू शकतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला कवींनी अगदी बारीक बारीक त्या कवितेमधले जे बारकावे आहेत ते आपल्याला अतिशय सखोलपणे त्यातला अर्थ दडलेला आहे. तो अर्थ कवींनी आपल्याला या प्रस्तुत कवितेतून सांगितलेला आहे. आपले जगणे आपली ओळख सगळ्यांना माहिती आहे. संदीप खरूंचा चेहरा जर आता स्लाइडवर आणलेला आहे, तुम्ही सगळेजण ओळखता त्यांना. मराठी कवी, गायक, गीतकार. विशेष प्रसिद्ध गीतसंग्रह आयुष्यावर बोलू काही, दिवस असे की. प्रकाशन डॉक्टर सलील कुलकर्णींसोबत बरेच गीतसंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचे हजारावर हाऊसफुल प्रयोग, तसेच कवी वैभव जोशी यांच्या सोबत इर्शाद हा कवितांचा संग्रह. दमलेल्या बाबाची कहाणी या मराठी चित्रपटात सुद्धा संदीप खरेंनी प्रमुख भूमिका साकारली होती. जन्म 13 मे 1973. गीतसंग्रह बरेच आहेत त्यांची. मी गातो एक गाणे, कधी हे कधी ते, डिबाडे डिपांग, दमलेल्या बाबाची कहाणी आणि मौनाची भाषांतरे. या मौनाची भाषांतरेच्या जवळपास 7 आवृत्त्या निघालेल्या आहेत. आयुष्यावर बोलू काही, कधीतरी वेड्यागत आणि ईर्ष्याद हे त्यांचे कार्यक्रम. अनेक पुरस्कारांनी सुद्धा सलील कुलकर्णी, डॉक्टर सलील कुलकर्णी हे माफ करा, आयुष्यावर बोलू काही, वेड्यागत आणि ईर्ष्याद हे त्यांचे कार्यक्रम. संदीप खरे यांना भरपूर पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांना पुरस्कृत केलेलं आहे. त्यातले काही पुण्यगौरव, झी गौरव पुरस्कार, आद्य कवी मुकुंदराज पुरस्कार, कलारंभ पुरस्कार, विशेष व्यावसायिक गुणवंत कलाकार म्हणून पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, साहित्यदीप प्रतिष्ठानातर्फे देण्यात येणारा पुरस्कार, काव्यदीप पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी संदीप खरे सन्मानित आहे. आता आपण आपल्या कवितेकडे वळूया. आपुले जगणे आपुली ओळख, उपरे अर्धे जोडू नको. उपरे म्हणजे खोटे किंवा परके. आपली जे जगणं आहे ती आपली ओळख आहे, त्याला अर्धवट कुठे सोडू नका. जसं आपण जगतो आहे त्या जगण्यामध्ये जर स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर ती ओळख निर्माण करताना आपण जे काही कार्य करतो आहे त्याला मधातच कुठेतरी सोडून देऊ नका. दिवा होऊन उजळ जगाला, मग असं काही कार्य कर. आता दिवा होऊन उजळ जगाला म्हणजे काय, ते सुसंस्कृत बन. तो सुसंस्कृतपणा तू स्वतःमध्ये आण. मन सुसंस्कृत कर. चाकू होऊन कापू नको. चाकू होऊन कापू नको म्हणजे क्रूर बनू नको. दिवा होऊन उजळ जगाला. तुझ्याजवळ जे ज्ञान आहे, जो सुसंस्कृतपणा आहे तो संबंध जगाला दे. तुझ्या प्रकाशामुळे इतरांना, तुझ्या जळण्यामुळे इतरांना प्रकाश मिळेल असं काही कार्य कर. ना की चाकू होऊन कापू नको म्हणजे कोणतंही क्रूर कार्य तुझ्या हातून होईल याची तू खबरदारी घे. तुझ्या हातून ते होणार नाही याचं तू या गोष्टी तू लक्षात घे. म्हणजे कोणताही भेदभाव करू नको, क्रूर बनू नको, सौम्य राहा. जे काही ध्यान तू मिळवलेला आहे, जो सुसंस्कृतपणा तू मिळवलेला आहे तो सुसंस्कृतपणा आयुष्यामध्ये अंगीकृत आण आणि तशा प्रकारे तू आपलं जीवन जग. नित्य घडावे वाचन लेखन. मग आपल्याच्याने काय कोणतं कार्य झालं पाहिजे? नियमित वाचन करावं, नियमित लेखन करावं. क्षण कार्याविण दौडू नको. एकही क्षण असं सोडू नको की ज्याच्यात तू काही केलं नाही. प्रत्येक क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला तू काही ना काही करतच राहा. वेळ मिळाला, सवड मिळाली की वाचन कर, सवड मिळाला की लेखन कर. नित्य पर्वचा. पर्वचा म्हणजे पाढे म्हणणे, पाढे पाठ करणे त्याला म्हणतात पर्वचा. नित्य पर्वचा. रोज नियमितपणे पाढे पाठ करत जा.
व्यायामाविण झोप घ्यावया पडू नको. आणि व्यायामाशिवाय आपला दिवस तू उगाचच झोपेमध्ये घालू नको, म्हणजे आळस करू नको. रोज व्यायाम करत जा, रोज वाचन करत जा, रोज लेखन करत जा, रोज पाठ करत जा, आणि अशा प्रकारे सगळं करून मग तू आपल्या कार्याला, तू आपल्या दिवसाला सुरुवात कर. पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकरू पसरू नको. पटकूर, पटकूर म्हणजे स्वतःचे जे आपले जीर्ण झालेले वस्त्र आहे ना, तशा प्रकारे. पावित्र्याची वस्त्र पांघर म्हणजे कोणतीही गोष्ट जेव्हा तो अंगीकृत करतो तेव्हा ती स्वच्छ, निर्मळ आणि पवित्र असली पाहिजे. होऊन पटकूर पसरू नको. पटकूर म्हणजे फाटलेले वस्त्र, म्हणजे स्वतःचे जे जगणं आहे ते जगणं फाटलेल्या वस्त्रासारखं होऊ देऊच नको, जीर्ण होऊ देऊ नको, म्हणजे तशा प्रकारे तू जगू नको. शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. म्हणजे हा जो कानमंत्र तुला दिलेला आहे, मनात म्हणजे मांगल्य असावं. शोभेहून श्रेष्ठ स्वच्छता, स्वच्छ राहावं, शरीर स्वच्छ राहावं, मन स्वच्छ राहावं. शोभेहून श्रेष्ठ स्वच्छता हा जो आदी मंत्र तुला दिलेला आहे, म्हणजे साधी राहणी उच्च विचार, हा जो मंत्र तुला दिलेला आहे तो मंत्र तू कधीही विसरू नको. स्वच्छ राहा, नियमितपणे पवित्र अशा गोष्टी कर, अंगीकृत कर, पण स्वतःला कधीही जीर्ण म्हणजे फाटलेलं वस्त्र ज्याप्रमाणे असतं, विरून गेलेलं वस्त्र ज्याप्रमाणे असतं, तशा प्रकारे दया याचना कोणासमोरही करू नकोस. नम्र राहावे, सौम्य पहावे. तू सदानकदा कसा राहा, तर नम्र राहा, विनम्र राहा, सौम्य पहावे. जे काही जगामध्ये चाललेलं त्यातल्या त्यात जे सौम्य आहे, जिथे शांतता आहे, तशा गोष्टी तू तुझ्या डोळ्यांना दाखव आणि त्या तू अंगीकृत कर. उगाचपणे उथळ बळेजाव नको करू. उगा कुणास्तव अडी नको. कुणास्तव अडी नको म्हणजे मनात दुसऱ्याबद्दल कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी ठेवू नकोस, किंवा दुसऱ्यांबद्दल ज्या काही अढी असतात त्या अढी उगाच कोणाच्या ठेवू नकोस. म्हणजे तुझं मन कसं राहावं, नेहमी स्वच्छ असावं. कुणाबद्दलही वाईट विचार तुझ्या मनात आणू नकोस. उगा कुणाला खिजवायला करू तयावर कडी नको. खिजवणे म्हणजे चिडवणे. उगाच कोणाला कशाला चिडवायचं. करू तयावर कडी नको. आणि असा प्रत्येक वेळी मी तुझ्यापेक्षा वरचढ कसा होऊ असा प्रयत्न कधीच करू नको. तू जसा आहे तशा प्रकारे तुझं सौम्य शांत जीवन जगायला तू शिक. उगाच कोणावर वरचढपणा करायचा प्रयत्न करू नको. कुणाला विनाकारण चिडवू नको, ज्याने त्याला राग येईल अशा प्रकारचे कोणत्याही गोष्टी तू करू नकोस. कडी करणे म्हणजे कडी नको. कडी नको म्हणजे वरचढ ठरणे, कोणापेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे, मी कसा मोठा आहे, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मनात आणू नको. तू जसा आहे तशा प्रकारे राहा. जसं आपण राहतो ना, उगाच आपण प्रयत्न केला आपली स्वतःची ओळख निर्माण करायला, तर तो तसा प्रयत्न करू नको. वरचढपणा करू नको. चांगल्या व्यक्तीला लोक कसंही ओळखतात. बडेजाव तू दाखवू नकोस, म्हणजे मी मोठा हे तोंडाने सांगू नकोस. तर तू असं कर्तृत्व कर की ज्याच्यामुळे लोक तुझं कर्तृत्व पाहून तुला ओळखतील, ना की कोणावरही वर चढाई करायला किंवा वरचढपणा करायचा प्रयत्न करू नकोस. स्वतःहून त्या काही गोष्टी तू करू नकोस. नको फुकाची हाजी हाजी. कशाला लोचटपणा करायचा, कशाला आपण अभिमान स्वतःचा बाळगायचा विनाकारणचा. लोचट बुळचट काही नको. उगाच कोणाची हाजी हाजी करायची नाही. प्रत्येक कोणत्याही गोष्टीला कोणाला येस 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 ज्याला म्हणतात ना, ज्याला सवय असते हो हो म्हणण्याची, तशी उगाचच करू नका. लोचटपणा करू नका, बुळचटपणा करू नका. बुळचट म्हणजे बावळटपणा. काही बावळटपणा वगैरे काही करू नका. परंतु दिसता उदात्त काही, ताठर माथा मुळी नको. मग जर तुम्हाला काही वेडवाकडं दिसलं किंवा कोणतेही अव्यवस्थित असं काम दिसलं तर ते काही सहन करू नका. पण ताठर माथा मुळी नको. उगाच कशाला स्वतःचा अभिमान तुम्ही बाळगायचा. ताठ मानेने म्हणजे आपण कार्य मोठं केलं म्हणून ताठ मानेने जगू नये असं नाही आहे. पण आपल्या तोंडाने आपली ओळख सांगू नका. लोकांनी तुम्हाला ओळखायला पाहिजे असं काही करा. असं कवी म्हणतात की परंतु दिसता उदात्त काही, ताठर माथा मुळी नको. म्हणजे स्वतःहून स्वतःचा अभिमान बाळगा. ज्याला आपण स्वाभिमान म्हणतो त्या गोष्टी वेगळ्या, पण उगाचपणा, स्वतःचा मोठेपणा
इतरांसमोर व्यक्त करणं किंवा आपल्याच तोंडातून आपला मोठेपणा सांगणं अशा कोणत्याही गोष्टी तू करू नकोस. पेल शक्तीने गोवर्धन तू कंस होऊन छळू नको. गोवर्धन पेलणारा कोण होता? कृष्ण, म्हणजे कृष्णासारखा स्वतःमध्ये ती शक्ती आण. गोवर्धन पेलण्याची, अनेक समस्यांना स्वीकारण्याची तू शक्ती आण. पण त्याचबरोबर कंस होऊन छळू नको. कंसाने ज्याप्रमाणे आपल्या प्रजेला छळलं होतं, एक राजाचं जे दायित्व असतं, एक राजाचं जे कर्तृत्व असतं, ते कर्तृत्व कंसाने केलं नाही, उगाच लोकांना छळत होता. तो उगाच लोकांना छळू नको. गोवर्धन पर्वत पेलण्यामध्ये जी काही शक्ती होती कृष्णामध्ये, ती शक्ती स्वतःमध्ये आणण्याची तू ताकद ठेव. नको उगाचच वाद, परंतु कोणी धमकवता पळू नको. उगाचच कोणाशी वाद घालू नको. पण जर कोणी तुला धमकवलं तर पळून मात्र जाऊ नकोस. त्याला ताठ मानेने समोर जाण्याची हिंमत तू ठेव. त्याच्याशी 2 हात करण्याची हिंमत तू ठेव. त्याच्या समोर आपलं खरं म्हणणं व्यक्त करण्याची हिंमत तू ठेव. आपुल्या आपुल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको. म्हणजे उगाच स्वतःसाठी रडू नकोस. पण दुसऱ्यास तव वाहो करुणा, व्यर्थ कोरडा राहू नको. पण दुसऱ्याला जर तुझी गरज असेल, दुसऱ्याला जर त्याचं दुःख तुझ्याजवळ व्यक्त करायचे असेल, तर त्याच्यासाठी मग तू नेहमी तयार राहा. दुसऱ्यांकरिता करुणा मनामध्ये आण, दुसऱ्यांकरता दुःख मनांमध्ये आण. व्यर्थ कोरडा राहू नको, शुष्क नको राहू, कोरडा नको राहू. त्याला म्हणतो ना आपण, दगडालाही पाझर फुटतो, तशा प्रकारे आपण मनुष्य आहो आणि आपल्याला इतरांचं दुःख पाहून आपल्या मनामध्येही ती भावना निर्माण झाली पाहिजे. उगाचच काहीतरी माझ्यावर कोणताही फरक पडत नाही काहीही केल्याने, अशा प्रकारचं व्यर्थ जीवन तू जगू नकोस. म्हणजे आपण जर असं राहिलो तर समाजामध्ये आपण तसंच राहिलो तर आपल्याला सुद्धा कधीच कोणीही मदत करणार नाही. म्हणजे हा शुष्कपणा आणू नको, हा अभिमान तू बाळगू नकोस. तुडवीत राणे खुशाल जावे, नव्या पथाला भिवू नको. आणि जेव्हा तू नवीन एखादा मार्ग स्वीकारतो, तेव्हा तुझ्या पथामध्ये, तुझ्या रस्त्यामध्ये अनेक काही ज्या अडचणी येतात, ज्या काही गोष्टी येतात, त्या तुडवीत जाण्याची तुझ्यामध्ये ताकद यावी. त्या नवीन पथाला, त्या नवीन रस्त्याला तू कधीही भिवू नकोस. ज्यावर श्रद्धा प्राणा आतून ते केल्याविण राहू नको. पण तू जे काही ठरवलेलं आहेस ते केल्याशिवायही राहू नकोस. मग हे करताना ज्या काही अडचणी तुझ्या आयुष्यामध्ये येतील, तुझ्या जीवनामध्ये येतील, तुझ्या रस्त्यामध्ये अनेक संकट येतील, त्या प्रत्येक संकटांना तोंड देण्याची तुझ्यामध्ये ताकद तू आण. उगाचच त्याला पाहून तू भिवू नकोस. कारण जोपर्यंत असं म्हणतात की जोपर्यंत संकट येत नाही तोपर्यंत आपण आपल्या आयुष्याचा जो पथ निवडलेला आहे, जो रस्ता निवडलेला आहे, तो योग्य आहे असं म्हणत नाहीत. म्हणजे जेव्हा आपण काही निवडतो, जेव्हा आपण ज्या रस्त्याने जातो, जो काही आपण निवडतो रस्ता, त्या रस्त्यावर जेव्हा संकट येतात याचाच अर्थ तो अगदी बरोबर आहे. कारण बिना संकटाची कोणतीही गोष्ट आपल्याला कधीही आयुष्यामध्ये मिळत नसते. पण जर आपली श्रद्धा असेल की नाही, मला हे कोणत्याही हालतीत मिळवायचंच आहे, मला हे काहीही केलं ह्या गोष्टी मिळवायच्या आहेत, मला तिथपर्यंत पोहोचायचंच आहे, तर त्यासाठी तुला प्राण ओतून कष्ट करावंच लागेल. जेथे वाटा तेथे काटा, हे तर सगळ्यांना माहिती आहे. ज्या वाटेने आपण चाललेलो त्या प्रत्येक ठिकाणी काटे येणारच आहे, अडचणी येणारच आहेत. उगा भेदरून अडू नको, घाबरू नकोस, थांबू नकोस. करता हिम्मत जगात किंमत. जो व्यक्ती जगामध्ये हिम्मत करतो त्यालाच जगामध्ये किंमत असते. अन्यथा भेकड मुळू रडू नकोस. मग जर तू भेकडपणा केलास आणि मुळू रडायला लागलास, नाही नाही बापरे माझ्याच्याने काही होत नाही आहे, किती साऱ्या अडचणी आहे, मी कसं करू, कसं मी हे सगळं पार करू, केव्हा मला ती गोष्ट मिळेल, केव्हा मी तिथपर्यंत पोहोचेल, जर असं तू मुळू रडत बसला तर जगात तुला कोणीही कधीही काही विचारणार नाही. म्हणजे शून्य किंमत राहील. पण जो हिंमत दाखवून प्रत्येक गोष्टींचा सामना करेल, त्या प्रत्येक गोष्टी मिळवण्यासाठी जो सगळ्या संकटांचा सामना करेल, लोक त्यालाच ओळखतील. मी पूर्वीच्या जेवढ्या काही स्लाइड तुम्हाला दाखवल्या त्या प्रत्येक व्यक्ती जगामध्ये त्यांनी आपली किंमत ठरवली. म्हणजे जगातील प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखते, कारण त्यांचं कर्तृत्वच तेवढं महान होतं. मग हे कर्तृत्व करण्याकरता साध्या सरळ सोप्या मार्गाने त्यांना काहीच मिळालेलं नाही. असंख्य गोष्टी
वाईट गोष्टी किंवा असंख्य संकटांचा सामना त्यांना करावा लागला. त्यांनी जर तेव्हा हिंमत सोडून दिली असती तर ते त्या पदाला पोचले नसते किंवा जगांना त्याची किंमत कळली नसती. तर म्हणून कवी म्हणतात की करता हिंमत जगात किंमत, जो हिंमत करतो त्यालाच जगामध्ये किंमत मिळत असते. आणि जे भेकड असतात, जे भित्रे असतात, जे मूळमूळ रडत बसत असतात त्यांना कोणीही विचारत नाही. कर्तृत्वाचे घडवी वेरूळ, कर्तव्याला मुकू नको, मातेसह मातीचे देणे फेडा याला चुकू नको. आता कर्तृत्वाचे घडवी वेरूळ, वेरूळची लेणी सगळ्यांना माहिती आहे. ही डोंगरात खोदलेली आहे ज्या लेणी आहेत. पण हे वेरूळ लेणी माहिती आहे का तुम्हाला कशा प्रकारे खोदलेली आहे? ही वेरूळ लेणी जे खोदण्याचं जे म्हणजे जे करण्याचं जे काम होतं ते वरपासून खालपर्यंत केलेलं आहे पहाडावर, ना की खालपासून वरपर्यंत. मग ह्या वेरूळच्या ज्या लेणी आहेत ते तयार करण्याकरता तेव्हाच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची साधनं उपलब्ध नसताना सुद्धा इतकं अप्रतिम त्यांनी त्या घडवल्या. किती महान कर्तृत्व त्यांनी केलं. मग हे कर्तृत्वाचं वेरूळ तू बनव. त्या लेण्या जशा जगामध्ये प्रसिद्ध आहे तशा प्रकारे स्वतःचं कर्तृत्व तू घडव. कर्तव्याला मुकू नकोस, म्हणजे आपलं कर्तव्य रूपी वेरूळची लेणी ज्या आहेत त्या लेण्या, कर्तव्य रूपी लेण्या तयार करण्याचा तू प्रयत्न कर. उत्तुंग कर्तृत्व कर, फार मोठं कर्तृत्व कर. कर्तव्याला घाबरू नकोस. जे काम तुला दिलेलं आहे, जे काम तुला करायचं आहे, जे काम केल्यामुळेच जगात तुझी किंमत ठरणार आहे, ते काम करत असताना आपल्या कर्तव्याला तू मुकू नकोस. जेही तुला आपण म्हणतो ना अलॉटेड वर्क, जे तुम्हाला काम दिलेलं आहे, जे कर्तृत्व तुम्हाला करायचं आहे ते करणं भाग आहे, जर तुम्हाला कुठेतरी आपली ओळख निर्माण करायची असेल तरच. आणि मग हे कर्तृत्वाची घडवी वेरूळ, म्हणजे आपल्या कर्तृत्वामुळे वेरूळची लेणी जशा प्रकारे घडली तशा प्रकारचा आपला वेरूळ रूपी लेण्या आपल्याला आपल्या कर्तृत्वाच्या निर्माण करायच्या आहेत. पण हे करत असताना मातेसह मातीचे देणे फेडा याला चुकू नको. आणि हे सगळं करत असताना ज्याप्रमाणे आपल्या आईनी असंख्य प्रमाणात कष्ट करून आपल्याला वाढवलेलं असतं, हे तिचं देणं आहे आपल्याला, तिचं ऋण जसं आपण फेडू शकत नाही त्याचप्रमाणे ह्या मातृभूमीनी आपल्याला जन्माला घातलेल्या, या मातृभूमीवर आपण जन्माला आलेलो आहोत, तर या मातृभूमीचे उपकार सुद्धा फेडायला चुकू नको. या मातृभूमीचे खूप उपकार आहेत आपल्यावर, जिच्यामुळे आपण ह्या इतक्या सुंदर, इतक्या अद्भुत अशा मातृभूमीवर जन्माला आलेलो आहोत. तिचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत की तिने आपल्याला ह्या देशामध्ये स्वीकारलेलं आहे. ह्या इतक्या चांगल्या ठिकाणी, इतक्या सुंदर देशामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, हे सुद्धा तिच्यावर आपल्यावर फार मोठं उपकार आहे. आणि हे उपकार सुद्धा फेडायला कधीही चुकू नको. ज्याप्रमाणे आईचे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही, त्याप्रमाणेच आपल्या मातृभूमीचे उपकार सुद्धा आपण कधीच फेडू शकत नाही, पण हे फेडण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न मात्र करू शकतो. अशा प्रकारे आपली ही सुंदरशी कविता आपण इथे बघितली. आता ह्या कवितेतनं आपण आपली कशी ओळख निर्माण करू शकतो हे आपल्या संपूर्ण आपल्या हातामध्ये आहे. आपण कशा प्रकारे जगायला पाहिजे आणि कशा प्रकारे जगायला नको हे आपणच आता आपलं ठरवायचं आहे. कारण आता ही वेळ आलेली आहे की तुम्ही स्वतः तुमची ओळख निर्माण करू शकता. आणि ही निर्माण करताना आपलं जगणं आपण कसं जगायचं हे कवींनी आपल्याला सांगितलं आहे. पण त्याचबरोबर आपल्याला सुद्धा याच्यातून ठरवायचं आहे कवितेतनं की आपण आपलं जगणं कशा प्रकारे जगायचं आहे, जेणेकरून आपण आपल्या मनामध्ये आपली ओळख, आपल्या घरामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या मित्रांमध्ये, आपल्या शाळेमध्ये, आपल्या देशामध्ये आपण स्वतःची एक चांगली ओळख निर्माण करू शकतो. आणि काही अडचण असल्यास मला तुम्ही व्हॉट्सॲपवर ह्या कवितेबद्दल काही विचारू शकता. आता तुमचे असाइनमेंट तयार झाले असतील याची मला खात्री आहे. ते असाइनमेंट व्यवस्थितरित्या जमा करून ठेवा आणि वेळ पडल्यास तुम्हाला तशा प्रकारे सूचना मिळतील. धन्यवाद.